काळासी भिडे तुका म्हणे कृपा निधी आमा उतरी नावे मधी मोहे धाव घाले पणा नाव घेता पंढरी राणा पांडुरंगा करू करुणा करा दडाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अत्ति भाविका प्रथम नमन करू गणनाथ हवमा शंकराचे या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्य आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाणा नाम घेता पंढरी राणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग घेण्याचं कारणही सर्वांना माहिती आहे. आज कृष्ण जन्म. गोवर्धनगड गेले वर्षीच्या दसऱ्याला विघ्ने बाबांनी आम्हाला निमंत्रित केलं. केंद्रे महाराजच्या माध्यमातून भूमिपूजन त्यावेळेला कीर्तन आमचं झालं. याही वर्षी सर्व भाविकांच्या आग्रहाने जे विघ्ने महाराज विष्णू महाराज केंद्रे या दोन्ही महात्म्यांनी निमंत्रण दिल्यानं पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने वारकरी संप्रदायातील थोर गायिका आमच्या भगिनी माझ्या आईच्या पुण्यस्मरणार्थही ताईचं भजन माझ्या घरी त्याही या ठिकाणी त्यांचा याच्या आधी हा कार्यक्रम झाला. त्याही कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य महाराज स्वतः विघ्ने महाराज सर्व टाळकरी गायनाचार्य विनेकरी भालदार चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो पण सर्वच्या सर्वच मला आणि एका वाक्यात सांगतो सगळे महाराज माऊलीच्या स्वरूपात दिसतात. त्यांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन.
संयोजक मंडळी उपस्थित, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, शूटिंगवाले, फोटोग्राफर, पत्रकार, जेवणारे, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, सगळे आपापल्या परीनं सेवा करणारे सर्व धन्यवादास पात्र आहे. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे. साऊंड सिस्टीम एक नंबर, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. मंडप ज्याचा असेल त्यालाही धन्यवाद. कारण मंडपात प्रवेश केला चापेसर की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. सुंदर एवढा दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न का होतो? पहिलं कारण आहे संत भगवान बाबाची कृपा. दुसरं महत्वाचं उत्तर आहे, गोवर्धन गडासाठी परिसरातील सर्वच्या सर्व भाविक एका मायची लेकरं होऊन एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मी किती गोड बोललो तरी तुम्हाला 12ला मोकळे करतो बरं का ताई. एकंदर 5 पर्व, अगदी थोडा थोडा स्पर्शे सर्व विषयाला करतो. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमत्वे, शिवरात्र, हे 5 पर्व. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र, हे 5. आणि वर्षाच्या 24 एकादशा, 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करसी व्रतसार, 24 एकादशा आणि 5 पर्व, हिशोब 29 होतो. त्याला वेगळ्या भाषेत 29 म्हटलेलं आहे. 29 आणि 29 व्रताचं अवलंबन करतोय तो वैष्णव विठ्ठल. म्हणून हे वैष्णवाला उपवास आजचा करावाच लागतो. बरीच माणसं उपवास करतात राम जन्माचा दुपारपर्यंत. दुपार झाली की जेवणावर तुटून पडतात. अरे असे जर राम जन्माचे उपवास करायचे असेल 12पर्यंत रोज, तर 12ही महिने राम जन्मच चालला. बरोबर रात्रीच्या 12पर्यंत कृष्ण जन्माचा उपवास करतात की बसलीच पंगत. नाही, एकादशी जशी दुसऱ्या दिवशी सोडायची आहे तसं पर्व ही दुसऱ्या दिवशी. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला बारस सोडणे म्हणतात. जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जे जेवण आहे त्याचं नाव पारण आहे. बस एवढाच फरक आहे. पारणे 5 आहे. राम जन्माचं पारण, कृष्ण जन्माचं पारण, शिवरात्रीचं पारण, वामन जयंतीचं पारण, महाशिवरात्रीचं पारण, हे 5 पारणे आहे. आणि 24 बारस आहे. बारस म्हणून उपवास आणि पारण या दोन्ही शब्दाचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला. केला भोगवटा आम्हाला,